हे बिल्लेश्वर टेम्पल आहे. हे सुद्धा एन्शंट टेम्पल आहे, अतिशय पुरातन, पण हे खूप असं पडलेल्या अवस्थेत आहे. जे तारकेश्वर विस्तीर्ण आहे, अतिशय मोठं, त्याचा 5 पट असेल ते बहुतेक, आणि हे पडलेल्या अवस्थेत आहे. हे पण कल्याणी चालुक्य 11व्या ते 12व्या सेंचुरीमधले आहे. त्यांनी सांगितलं कल्याणी चालुक्याच्या पिरियडमधलं आहे हे, परंतु ह्याची अवस्था एवढी काही चांगली नाही आहे. होयसाळचा जो राजा वीर बल्लाळ यांनी अटॅक केला होता असं त्यांचं म्हणणं आहे. ते फक्त गर्भगृह राहिलं असेल. शिवलिंग अतिशय मोठं आहे. मोठं शिवलिंग आहे. अतिशय जुनं मंदिर आहे हे. बिल्वेश्वर मंदिर आहे. आणि हे ज्या 5 पट्ट्या दिसत आहेत ते पंचमहाभूताच्या पट्ट्या आहेत. आणि हे जे मंदिर आहे तर इथे खूप आधी ह्या बाजूला सगळं पाणी, इथे सगळी वस्ती होती आणि पाणी आलं भरपूर, तर सगळी म्हणजे हे सगळं बुडून गेलं, सगळे घरं पडले आणि त्याचे जे आहे ते पुरावे पण इथे मिळालेले आहेत सगळे. तर लोकांनी सगळे इथून उचलून ते पलीकडच्या बाजूला गेले. सध्या आता जिथे वस्ती आहे तिथे आहे सगळं जंगल होतं. तर हे आणि हे असं म्हणतात की हे पंचलिंगेश्वर आहे हे, असं म्हणतात हे. तर ही माहिती इथले ते पुजारी जे आहेत त्यांनी मला दिली. हे आहे हंगळ गावात बिल्वेश्वर मंदिर. हे पिल्लंगट्टी हनुमान आहेत, हनगळ, आणि शेजारी देवीची मूर्ती आहे ते ठेवलं. हे खरंच पुरातन असेल कारण बाहेर आहेत ना पिलर्स आहेत. म्हणजे हे पहा, समोर जो आहे ना तो पण एक पिलर आहे, आणि हे शेजारचे जे आहेत ना हे पुरा जुने पिलर्स आहेत. म्हणून ते म्हणतात की हे सुद्धा जे मंदिर आहे हे पुरातन आहे, पण ते पडलं असेल तर नंतर पुन्हा बनवलं आहे. पिल्लंगट्टी हनुमान, हनगळ.